तिकडे पण पूर आला त्यामुळे सगळं नुकसान हो. झालं सगळं. तर मी त्याच गावातला आहे. ओके. बरोबर, हमरापूर गावात हमरापूर. तर त्यामुळे सगळं मूर्तिकारांचं नुकसान झालं, पाण्याखाली गेलं. पण जेव्हा इथे मूर्ती येते सगळ्यांना माहिती आहे 20-30% मूर्तीचे भाव वाढले किंवा सगळ्यांचं सामान बोल किंवा काही असं महाग झालंय. पण जेव्हा आपण मूर्तीची प्राइस समोर ज्याला सांगतो त्या मूर्तीचा म्हणजे जे बघणारे असतात त्यांचा काय होतं, अरे एवढी वाढली. अरे पण त्यामागे आमचे पण कष्ट आहेत किंवा काय असेल. मान्य आहे, श्रद्धामुळे आपण थोडेफार कमी करू शकतो पण आपण जास्त पण कमी करू शकतो कारण आमचा पण पोट त्याच्यावर आहे. आणि सीझन पर्यंतच आम्ही हे करतो. त्यानंतर तर जो तो आपल्या नोकरीला असतो किंवा सगळीकडे असतो. या सीझन मध्ये जे काय ते कमवायला भेटतं बोल किंवा करायला भेटतं. त्यामुळे असं हे होऊ शकतं ना. एक शेवटचा प्रश्न. मी तर सर्व या पाहतोय साच्यातल्या मूर्त्या आहेत. तर साच्यातल्या मूर्त्या वर्सेस हाताने बनवलेल्या मूर्त्या काय वाटतं? म्हणजे असं काय नाही, म्हणजे पीओपी ज्यांना म्हणजे ह्या सर्व पीओपी मधल्या आहेत का? पीओपी आहेत, मातीच्या पण आहेत माझ्याकडे. मग मातीच्या परफेक्ट हातातूनच येतात की त्या पण साच्यातूनच येतात? काय काय बनवतात हातात, म्हणजे जेव्हा मॉडेल पाडतात तेव्हा हातातूनच बनवतात. पण सगळ्यांना एवढे मॉडेल असतात, एका मूर्तीचे एकच मॉडेल नाही पडत, त्याचे 10 मॉडेल म्हणजे सेम. त्यांना त्यासाठी साचा तर थोडाफार बनवायला लागतोच कारण एवढ्या सगळ्यांचे. पण म्हणजे ते जे कोरीव काम असतं ना ते पीओपी मध्येच येतं की साच्या? पीओपी मध्ये आपण मातीचे जेव्हा बनवतो ना, आता ही मूर्ती जर मातीची बनवायला झाली तर पहिले याचं एक मॉडेल बनवणार ते लोक. ओके. ह्याच्यावर ते साचा बनवणार. ओके. तो साच्यामध्ये पीओपी टाकून मग पीओपीची बनते. बरोबर. म्हणजे पीओपी म्हणजे मास प्रोडक्शन आणि जे साच्याच्या हाताने बनवतात ते. ओके. जेव्हा मातीची बनते मग त्याच्यावर ते साचा बनवतात. म्हणजे असं काही बेसिक डिफरन्स नाहीये, फक्त पीओपीच्या हाताने नाही ना बनवू शकत आपण. नाही म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर बनवायची म्हणून आपण पीओपीचा वापर करतो. ते जसा डिमांड आहे त्यामुळे मूर्त्यांचा. हे झालं, पण शेवटी धंदाच त्याच्यावर आहे ना. मातीचे तू किती बनवू शकतो, कारण मातीचं कसं आहे तुटली तर आणि त्याचं मेहनत खूप जास्त. आणि कसं तू पाण्यात टाकलीस, विरघळली, संपलं. तिथे बघितलंस ना, पूर आला, सगळ्यांच्या मातीचे नुकसान झाले. ओके. किती बनवणार बनवून. म्हणजे मेन फॅक्टर हा आहे की त्याच्यात एक ड्युरेबिलिटीचा फॅक्टर आहे, त्याच्यानंतर झटपट बनते, त्याच्यानंतर मास प्रोडक्शन काढू शकतो. झटपट बनते ना बोलू शकत, तुला एक दिवस तर साचा ठेवायला लागतो असं. पण त्याच्यानंतर तुझे मातीमध्ये वेगळे बनतात हे मग त्याच्यासाठी पण तुला ते लावायला लागणार. त्याच्यासाठी 2-3 दिवस तर एका मूर्ती मागेच जातात. पण मातीमध्ये जेवढं इन्व्हेस्टेड राहतं तेवढं मातीमध्ये पण जातात. म्हणजे तुझं बेसिक बनवण्यापासून ते वरती मुकुट बनवण्यापर्यंत तुला 4-5 दिवस, म्हणजे जो एक्सपर्ट असेल तो 4-5 दिवस, जो असेल त्याला तर 10-8 म्हणजे असा दिवस लागतातच. कारण पाटापासून मुकुटापर्यंत वेळ लागतात. त्यानंतर ती सुकणार आणि सुकल्याशिवाय पेंटिंग करू शकणार. त्याच्यावर तरी पीओपीचं तरी आपण नॉर्मली उन्हात वगैरे ठेवून कशी तरी सुकू तरी शकतो. कारण मातीमध्ये जास्त ऊन जरी दिलं तरी तडा पडतात. ओके. असं आहे. त्यामुळे मातीमध्ये जास्त मेहनत आहे.